की 40 आमदारांच्या विधिमंडळ पक्षातील 40 आमदारांच्या बहुमतावर पक्ष ताब्यात देण्यात आला। नक्कीच यापूर्वी देखील तो मुद्दा मांडला गेला होता की कशा प्रकारे केवळ विधिमंडळ पक्षातल्या आमदारांच्या बहुमतावर हा पक्षाचं चिन्ह आणि पक्ष दिला गेला आणि त्यानंतर आता देखील त्यांनी तो मुद्दा मांडलेला आहे की केवळ 40 आमदारांच्या बहुमताने पक्ष थेटपणे एकनाथ शिंदे यांना दिला गेला। आणि त्याचबरोबर आणखी एक मुद्दा महत्त्वाचा मांडला गेला की जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडेच सर्वाधिक जास्त निर्णय आहेत, कारण या अगोदर शिवसेना प्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सर्वाधिकार होते आणि त्यानंतर हे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे आले आणि ते पक्षप्रमुख आहेत आणि कायद्यानुसार आणि लोकशाहीनुसार ते पक्षांतर्गत लोकशाहीनुसार ते निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना हे अधिकार होते। आणि कपिल सिब्बल यांच्याकडून देखील आता जनता दलाच्या फुटीचा दाखला जो आहे तो दिला जातोय, त्याचबरोबर सादिक अली केसचा दाखला दिला जातोय, त्याचबरोबर माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त जे TN शेषन होते यांच्या संदर्भातला देखील दाखला हा कपिल सिब्बल यांच्याकडून दिला जात आहे। आणि पक्षविरोधी कारवाई जर असेल तर कारवाईचा अधिकार जो आहे तो फक्त पक्षप्रमुखांना आहे। जर पक्षविरोधी कारवाई करण्याचा पक्षविरोधी कार्यवाही कोण करत असेल, त्या संदर्भातलं कोणी वर्तन करत असेल तर त्याला काढून टाकण्याचा अधिकार जो आहे तो पक्षप्रमुखांना आहे, हे कपिल सिब्बल यांच्याकडून सांगितलं जात आहे। आणि यावेळी वेगवेगळे दाखले जे आहेत ते कपिल सिब्बल यांच्याकडून सध्या दिले जात आहेत आणि सध्याची युक्तिवाद जो आहे तो या आजच्या दिवसातला शेवटच्या टप्प्याकडे येताना पाहायला मिळतोय, कारण जवळपास 1 तास साधारणतः संपत आलेले आहेत आणि काल देखील सुमारे 1-1.5 तास सुनावणी झाली होती, त्यावेळी युक्तिवाद मांडला गेला होता। आजचा युक्तिवादामध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत त्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि त्याचबरोबर प्रतिनिधी सभा या दोन्ही ठिकाणी आमचं पारडं जड होतं, त्या ठिकाणी बहुमत होतं आणि तरी देखील आमच्या बाजूने निर्णय घेतला गेला नाही। केंद्रीय निवडणूक आयोगानं कुठलीही बाजू आमची तपासली गेली नाही, आमची कागदपत्र तपासली गेली नाहीत, आम्ही दिलेले प्रतिज्ञापत्र जे आहेत ते तपासले गेले नाहीत आणि अगोदरच त्यांनी निर्णय घेतला गेला होता आणि त्यानुसार तर्क फिरवण्यात आला। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सगळ्या कार्यपद्धतीवर कपिल सिब्बल ताशेरे उडताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। गोविंद, आपण बघतोय की एक तळमळीनं युक्तिवाद करताना आपल्याला कपिल सिब्बल बघतात। कपिल सिब्बल यांनी आता तुर्तास जे ताजा युक्तिवाद केला त्यामध्ये त्यांनी काय केलं तर त्यांनी जनता दलाच्या फुटीचा सुद्धा दाखला दिलेला आहे, सादिक अली केसचा सुद्धा दाखला कपिल सिब्बल आपल्याला देताना पाहायला मिळत आहेत। आणि या सगळ्यामध्ये ज्या निवडणूक आयोगाचे जे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त होते TN शेषन यांच्या सुद्धा निर्णयाचा दाखला कपिल सिब्बल आपल्याला देताना पाहायला मिळत आहे। TN शेषन यांचं नाव तर संपूर्ण देशाला माहित आहे, कशा पद्धतीनं त्यांचा कार्यकाळ होता आणि कार्यपद्धती होती। गोविंद, नक्कीच एकूण जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं भावनिक साथ असेल, कायदेशीर साथ जी आहे ती या ठिकाणी कपिल सिब्बल घालताना पाहायला मिळत आहेत आणि त्यासाठीच हे सगळे जुने रेफरन्सेस जे आहेत, जुने संदर्भ जे आहेत ते देताना पाहायला मिळतात। मग TN शेषननी या ठिकाणी केलेले धडकबाज निर्णय असतील, कारवाई असतील, या सगळ्या गोष्टी असतील किंवा सादिक अली केस संदर्भातले काही निर्णय असतील, तर या सगळ्या निर्णयाचे परिणाम किंवा हे सगळे जे निर्णय आहेत या विषयाशी संलग्न आहेत आणि या निर्णयांमध्ये अशा पद्धतीने निर्णय दिले होते आणि त्यामुळं या केसमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा निर्णय व्हावा। आमची जी ताब्यात असलेली पक्ष संघटना होती ती बहुमतात होती, फक्त विधिमंडळातलं या ठिकाणी बहुमताच्या आधारावर ती पक्ष संघटना, तो पक्ष जो आहे आणि ते चिन्ह जे आहे ते या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी शिंदे गटाला देण्यात आलं। अशा पद्धतीचा आर्ग्युमेंट जे आहे, अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल करतात आणि हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक भावनिक शब्द वापरला की सत्तेच्या जोरावर सत्ताधाऱ्यांना अशा पद्धतीनं पक्ष संघटना विकू नका, हे खूप गंभीर स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे आणि त्याला या ठिकाणी कुणीतरी बळ देऊ नये आणि म्हणून मी स्वतः याचिका केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अजून एक मुद्दा उपस्थित